चंद्रहार पाटील तुम्ही कोणत्याही पक्षात उभा राहा, अपक्ष जरी उभा राहिला, म्हणजे हे शब्द आहेत त्यांचे, अपक्ष जरी उभा राहिला तरी माझा तुम्हाला जाहीर पाठिंबा असेल. तर उद्या समजा विशालदादांचं नाव जाहीर झालं तर मी एक शिवसैनिक म्हणून, भले आज नवीन प्रवेश झाला असेल किंवा काय असेल, पण आज शिवसेने पक्षामध्ये मी आहे आदरणीय उद्धव साहेबांच्या, आणि एक शिवसैनिक म्हणून दादांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं उभं राहायचं आणि दादांना निवडून आणायचं. हे मी आदल्या दिवशी स्टेटमेंट केलेलं आहे. मी जनतेला उलटून सांगायची गरज नाही ना. बरोबर. हे तुम्हाला 2 मिनिटात मोबाईलवर बघितलं की समजणार आहे. सांगली जिल्ह्यातनं एक ट्रेन दिल्लीत जाणार, तिथल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान करणार, हा मेसेज पूर्ण भारतभर जाणार होता. अगदी सगळं नियोजन झालेलं होतं, आमचं सगळी तयारी झालेली होती की मैत्रीपूर्ण किंवा तिरंगी लढत करणं म्हणजे भाजपला मदत करण्यासारखं आहे सर्व. बरोबर. ते मागच्या आपण सगळ्यांनी बघितलंय. आज मी एकटा, माझ्या पाठीमागे कुठला पक्ष नाही, कुठला नेता नाही, कुठला संस्था नाही मोठी साखर कारखान्यासारखी. सामान्य शेतकरी कुटुंबातला मी एक मुलगा आहे. त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली आणि मला स्वतःला पहिल्यांदा मतदान केलं. मी त्याच्यापूर्वी मतदान सुद्धा केलेलं नव्हतं. मला पहिलं मतदान मला करून 10 मतांनी अटीतटीच्या लढतीत निवडून आलो. भारतात ही सगळ्यात मोठी तालीम उभारण्याचं काम चालू आहे आता. जो पैलवानांच्या वरती डाग आहे, पैलवान शिकत नाही, शाळेत जात नाही, तो भविष्य काळात पुसून निघाला पाहिजे. अख्ख्या वर्ल्ड मध्ये, जगामध्ये कुस्तीला एवढं पब्लिक फक्त महाराष्ट्र केसरी स्पर्धेला जमा होतं. ह्या गोष्टी सगळ्या खरं व्हायला पाहिजे होत्या ह्या मागच्या काळामध्ये. त्या का झाल्या नाहीत त्या खोलात मी जाणार नाही, कोणावर टीका करणार नाही, पण हे मी पूर्ण करणार. पण अनेक प्रश्न असे आहेत की आज 70 गावामध्ये जत तालुक्यातल्या टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे. 2016 पर्यंत ते प्रयत्न केले, पण इंजुरी, ऑपरेशन, दरवर्षी कुठतर गुडघ्याला लागलेलं असायचं, परत ऑपरेशन व्हायचं, कमरेचं ऑपरेशन व्हायचं, खांद्याला लागायचं, खांद्याचं ऑपरेशन व्हायचं. म्हणजे किती ऑपरेशन झाले ते आज मलाच आठवत नाही, एवढे ऑपरेशन झालेले आहेत. खरं तर सध्या सांगलीमध्ये आहे. सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय आणि लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सांगलीमध्ये एका बाजूला भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील उभे आहेत, दुसऱ्या बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रहार दादा पाटील उभे आहेत, आणि तिसऱ्या बाजूला विशाल पाटील देखील उभं राहण्याची शक्यता आहे का, अशी देखील सिच्युएशन सांगलीमध्ये तयार झालेली आहे. एकंदरीत आता सांगलीमध्ये कुणाची हवा आहे, एकंदरीत सांगलीमध्ये नेमके काय कॅल्क्युलेशन्स आहेत, या सगळ्यावर बोलण्यासाठीच महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे चंद्रहार दादा पाटील आपल्यासोबत आहेत. दादा, तुमचं विशेष भारीमध्ये मनापासून स्वागत आहे. एकूणच आता बघतोय आपण, आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो, पैलवानांमध्ये, तरुणांमध्ये तुमची प्रचंड क्रेज बघायला मिळते. काय याचं गणित आहे? कुस्ती क्षेत्रामध्ये जवळजवळ गेली 20 वर्ष झालं मी या जिल्ह्याचं नाव घेऊन संपूर्ण महाराष्ट्र किंवा पूर्ण देशभरामध्ये अनेक ठिकाणी गेलो. प्रत्येक ठिकाणी जाताना, आज दिल्लीला, हरियाणा, पंजाब कुठेही गेलो मी, तरी चंद्रहार पाटील, माझं मूळ गाव भाळवणी विटा असं म्हणून माझी ओळख नाही. चंद्रहार पाटील सांगली हीच माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारत देशामध्ये आहे. कुस्ती खेळत असताना जे सांगली जिल्ह्याच्या नावासाठी, सांगलीच्या नावासाठी जे केलं ते खरं आजही ते ताज आहे सर्व, मला वाटते सर्व लोकांच्या मनामध्ये. कारण एक महाराष्ट्र केसरी घडत असताना काय करावं लागतं हे ग्रामीण भागात सांगावं लागत नाही. प्रत्येक घरात पैलवान जरी नसला तरी पैलवान बनायला काय करावं लागतं हे बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या गोष्टी काही लोकांच्या मनामध्ये आहेत. खरं सांगलीचं नाव मोठं केलंय का नाही, आणि त्यामुळे मला वाटतंय. आणि आता अलीकडच्या काळामध्ये बैलगाडी असेल, गोवंश संवर्धन म्हणून जी बैलगाडी आम्ही स्पर्धा घेतल्या, खरं तर सगळेजण बघताना ते बैलगाडी स्पर्धा म्हणून बघत होते, पण आमचं फाउंडेशन त्याच्याकडे बघत असताना गोवंश संवर्धन झालं पाहिजे, गोवंशाचं संवर्धन झालं पाहिजे. गोवंश संवर्धन होण्यासाठी आज फक्त बैलगाडी ही एकच माध्यम आहे, त्यातनं आपण आज गोवंश संवर्धन करू शकतो. शर्यतीच्या माध्यमातून ह्या गोवंशाचं संवर्धन झालं पाहिजे, ही आमची एक भावना. ह्यातनं काही अगदी खूप मोठं विकास काम होणार नाही हे मला पण समजते. आणि अनेकांनी पण टीका केल्या की बैलगाडी स्पर्धा घेऊन कुठं मतदान होतं का. मला ह्या बैलगाडीच्या स्पर्धा घेऊन एवढं दाखवून द्यायचं होतं की मी काहीतरी करू शकतो. आज मी एकटा, माझ्या पाठीमागे कुठला पक्ष नाही, कुठला नेता नाही, कुठला
संस्था नाही मोठी साखर कारखान्यासारखी. सामान्य शेतकरी कुटुंबातला मी एक मुलगा आहे. वडील शेती करतात आणि मग एवढे पार्श्वभूमी काही नसताना, राजकीय असेल किंवा बाकी कुठली नसताना, एवढ्या मोठ्या स्पर्धा किंवा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन मी करू शकतो हे मला दाखवून द्यायचं होतं. त्याबरोबर गोवंश संवर्धन, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जर फायदा आज तुम्ही बघितला तर अनेक शेतकऱ्यांना सुद्धा फायदा झालेला आहे. तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्या. खरं तर ते बैलगाड्याचं शर्यतीचं मैदान हे प्रचंड मोठं होतं. संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं की बैलगाडा शर्यतीचं आयोजन हे कशा पद्धतीने केलं जातं. म्हणजे महाराष्ट्र केसरीला समांतर असणारी एक बैलगाड्याची एक नॉन ऑफिशियल पण एक मोठी स्पर्धा झाली असं आपण बघितलं. या सगळ्या मुद्द्याकडे आपण येणारच आहे. दादा फक्त हे जाणून घ्यायचं मला सुरुवातीला की डबल महाराष्ट्र केसरी इतका मोठा किताब खरं तर खूप रेअर असतो पैलवानांसाठी. डबल महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान त्यांना राजकारणामध्ये काय वाटतं? आत्ता मी राजकारणात आलोय असं बिलकुल नाही. कारण पाठीमागचं जर तुम्ही बघितलं तर 2007 सालची जी जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मी वय वर्ष 22 होतं माझं. महाराष्ट्र केसरी सुद्धा झालेलं नव्हतं त्यावेळेस मी. 2007 साली जिल्हा परिषदेची निवडणूक मी लढवली होती. एवढी अटीतटीची ती निवडणूक होती. समोरचे उमेदवार सलग 30 वर्ष निवडून येत होते. जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या माध्यमातून 28-30 वर्ष ते सलग निवडून येत होते. म्हणजे अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व होतं ते. त्यांच्या विरोधात मी उभा राहिलो होतो. म्हणजे त्यावेळेस माझं नातं असं होतं की आजोबा नातवाचं जे वय असतं त्या पद्धतीचं आमचं ते परस्पर विरोधकांचं म्हणजे आम्ही आमचे तालुक्याचे नेते आदरणीय ज्येष्ठ रामरावदादा पाटील त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढवली. आणि मला स्वतःला पहिल्यांदा मतदान केलं. मी त्याच्यापूर्वी मतदान सुद्धा केलेलं नव्हतं. मला पहिलं मतदान मला करून 10 मतांनी अटीतटीच्या लढतीत निवडून आलो. त्याच्यानंतर म्हणजे मी काय महाराष्ट्र केसरी झालो किंवा नाव मोठं झालं असं पण नव्हतं त्यावेळेस. महाराष्ट्र केसरी पण नसतो. फक्त मी नावारूपाला आलेले म्हणजे आता ह्या 1-2 वर्षात महाराष्ट्र केसरी होणार ह्या लेवल पर्यंत आलेलो होतो. म्हणजे असं काही नव्हतं की महाराष्ट्र केसरी झाला त्या हवेवर हे जिल्हा परिषद निवडून आला असं पण नव्हतं. मार्च 2007 साली जिल्हा परिषद निवडणूक झाली आणि नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये मी महाराष्ट्र केसरी झालो पहिल्यांदा. बरोबर. परत नंतर 2008 साली परत दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालं. त्यामुळे राजकारणात का येऊ वाटलं ही काय माझी पहिली वेळ नाही निवडणूक लढवण्याची. त्यामुळे पहिल्यांदा आलोय असं नाही. ह्याच्यापूर्वी आता किती अटीतटीची निवडणूक झाली असेल तुम्ही विचार करू शकता. 10 मतांनी फक्त निवडून आलेलो मी त्यावेळेस. पण वय पण असं कळतं नव्हतं. कमी वयात एवढा मतदानच पहिल्यांदा मलाच मी केलं. पहिल्यांदाच मतदान आपल्या स्वतःलाच मतदान केलं मी. अशी परिस्थिती असताना मी ते कुस्ती आणि राजकारण याचा ताळमेळ राखून यशस्वी 5 वर्ष पूर्ण केली होती. जिल्हा परिषद ज्या वयात लोकांना जी गोष्ट बघायला मिळत नाही ती मी जाऊन त्या ठिकाणी बसून ती अनुभवली आणि खरं ती यशस्वीरित्या 5 वर्ष पूर्ण केली. त्यामुळे राजकारण मला नवीन नाही. दादा आता असं आहे की तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य होता त्या काळात. त्याच्यानंतर खूप वर्ष लोटून गेलेले आहेत. यानंतरचा काळ असा गेला 2007 ते 12चा कार्यकाळ संपल्यानंतर 2012 आणि 2017च्या दोन्ही निवडणुकीच्या वेळेस आरक्षण पडलं. त्यामुळे मला जिल्हा परिषदेमध्ये परत प्रयत्न करता आला नाही. म्हणजे उमेदवार होते त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभा राहायचो आमच्या पक्षाचा जो उमेदवार असेल ते. आणि मग मी 2009च्या विधानसभेला सुद्धा इच्छा व्यक्त केली होती पक्षाकडे. त्यावेळेस पासून तुमची इच्छा होती की विधानसभेसाठी मला उमेदवारी द्यावी पक्षाने. म्हणजे 2007ला मार्च मध्ये मी जिल्हा परिषद निवडणूक जिंकलो. 2007ला नोव्हेंबरमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झालो. 8ला दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी झालो. आणि 9 साली जी विधानसभेची निवडणूक होती त्यातही मी पक्षाकडे विनंती केली होती की मला विधानसभेची उमेदवारी द्या आणि मी लढण्यास इच्छुक आहे म्हणून अर्ज सुद्धा भरलेला होता. म्हणजे पक्षाकडे मागणीचा अर्ज भरलेला होता मला उमेदवारी विधानसभेची द्या म्हणून. त्यानंतरचा काळ असा गेला की मी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होण्यात एवढं गुरफटलो होतो की 2016 साल आले तरी मला लक्षात आलं नाही. तुम्ही महाराष्ट्र केसरीला पहिला प्रेफरन्स दिला? महाराष्ट्र केसरीला पहिला म्हणजे प्राधान्य दिलं. आणि 2016 पर्यंत खरं माझं नशीब नव्हतं म्हणता येईल असं की 5-6 वर्ष मी प्रयत्न करत होतो की तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी व्हावं. 2016 पर्यंत ते प्रयत्न केले पण इंजुरी ऑपरेशन
दरवर्षी कुठंतरी गुडघ्याला लागलेलं असायचं, परत ऑपरेशन व्हायचं, कमरेचं ऑपरेशन व्हायचं, खांद्याला लागायचं, खांद्याचं ऑपरेशन व्हायचं. म्हणजे किती ऑपरेशन झाले ते आज मलाच आठवत नाही, एवढी ऑपरेशन झालेले आहेत. पण त्यानंतर मग 2016 नंतर परत मी समाजकारणात उतरलो. ज्यावेळी तालमीतनं बाहेर पडलो त्यावेळेस, आणि ज्या ज्या अडचणी मला कुस्ती क्षेत्रात काम करत असताना आल्या, मग मॅटवरची कुस्ती असेल, मातीतली कुस्ती असेल, आता नवीन युगाप्रमाणे जिम असेल, स्विमिंग टँक असेल, त्याबरोबर शाळा सुद्धा. शाळा म्हणजे मला इथं राहत असताना 15-20 वर्षात ज्या ज्या अडचणी आल्या त्या येणाऱ्या काळात येणाऱ्या पिढीला त्या अजिबात आल्या नाही पाहिजे. म्हणून तर खरं मी माझ्या गावामध्ये भारतातली सगळ्यात मोठी तालीम उभारण्याचं काम चालू आहे आता. विटा बाळवणी, राहायला विट्यात असतो मी, बाळवणी प्रॉपर गाव. पण तिथं जवळजवळ 30% काम पूर्ण झालंय. 200 मुलं माझ्याजवळ राहिला आहेत आता तालमीमध्ये. म्हणजे तिथं स्विमिंग, मॅटवरची कुस्ती, मातीतली कुस्ती, 500 मुलं राहतील अशी व्यवस्था, लायब्ररी, लेक्चर हॉल, जिम, स्विमिंग टँक, परत गेस्ट हाऊस केलंय का तर पालक आले राहायला. म्हणजे आमच्या वेळेस असं होतं की आई वडील जरी आले भेटायला तर ते येऊन एक अर्धा तास बसून बघून लगेच माघारी फिरायचे. पण आज मुलाच्या आई वडिलांना जरी वाटलं की मुलाजवळ 4 दिवस जाऊन राहावं, काय करतोय मुलगा माझा बघावा, ती सुद्धा व्यवस्था केलेली आहे मी. परत कोचेस क्वार्टर असतील की ज्यानं त्या कोचनं फॅमिली सहित तिथे राहणं कंपल्सरी असणार आहे. कोचेस क्वार्टरची इमारत वेगळी, परत हॉस्पिटल, मॉल म्हणजे आमच्यासाठी तुमच्या भाषेतला मॉल नाही. आमचा मॉल म्हणजे तिथं तूप, बदाम, दूध, फळं, भाज्या असं पहिलवानांसाठी मॉल, जो ज्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याचं एक आपलं मार्केट छोटंसं तिथं बनवलेलं आहे. जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या 8 इमारती आहेत तिथं. 8 इमारतीमध्ये हे सगळं पूर्ण राष्ट्रकुल कुस्ती आखाडा म्हणून काम चालू आहे सगळं. मला ज्या अडचणी आल्या त्या पुढे येणाऱ्या येऊ नये. शिक्षणासाठी सीबीएसई स्कूल ते राहिले सांगायचं. सीबीएसई स्कूलच्या 11 क्लासरूम तयार आहेत आता. सीबीएसई हे एवढ्यासाठीच केलंय की जो पहिलवानांच्या वरती डाग आहे, पहिलवान शिकत नाही, शाळेत जात नाही, तो भविष्य काळात पुसून निघाला पाहिजे. पण सीबीएसई शिकलं म्हणजे काय लय शहाणा झाला असं नाही होत. पण आज पालकांची मानसिकता अशी झाली आहे की सीबीएसई मध्ये माझा मुलगा शिकला पाहिजे. आणि तुमचं शिक्षण सुद्धा तुम्ही MA MPED झालेलं आहे. म्हणून हेही मला दाखवायचं होतं आणि येणाऱ्या काळामध्ये हे पण दाखवायचं की आमचा पहिलवान कुठं कमी नाही. बरोबर आहे. शिक्षणात असू दे, खेळात असू दे, कुठेही कमी नाही. उद्या एखाद्याची इच्छा म्हणजे झाली की बाबा मला भरती व्हायचंय किंवा MPSC परीक्षा द्यायची, UPSC परीक्षा द्यायची, त्यासाठी मी लायब्ररी, लेक्चर हॉल, जवळजवळ 25,000 पुस्तकं घेऊन तिथे लायब्ररी ठेवणार आहे. आणि त्याला वाटलं की बाबा ठीक आहे, मी उद्या मला स्पर्धा परीक्षेत भाग घ्यायचा आहे, स्पर्धा परीक्षा द्यायची म्हणून, तरी तिथे सगळी व्यवस्था करून ठेवली आहे. म्हणजे अशी कुठलीही व्यवस्था नाही म्हणजे शिल्लक ठेवली की नसणार नाही. आता असं आहे की दादा, तुम्ही म्हणला की पैलवान क्षेत्रासाठी तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत. अर्थात संपूर्ण महाराष्ट्राला तुमचं पैलवानकीचं बॅकग्राऊंड माहिती आहे, तुम्ही बैलगाड्यासाठी काय काय केलं हेही माहिती आहे. एकूणच पैलवानांसाठी जर चंद्रहार दादा पाटील सांगलीचे खासदार झाले तर ते काय करतील? सर्वात सुरुवातीचा अगदी महत्वाचा प्रश्न आहे की महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर, हिंदी केसरी झाल्यानंतर, अर्जुन अवॉर्ड मिळाल्यानंतर, एशियन चॅम्पियनशिपला मेडल मिळाल्यानंतर, ऑलिम्पिकला मेडल मिळालं, कॉमनवेल्थला मेडल मिळालं, तर हरियाणा सरकार असेल किंवा म्हणजे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्याच म्हणल्या पाहिजेत आपल्याला. त्या सरकारचा पूर्ण एक चार्ट तयार आहे. बरोबर. ऑलिम्पिकला गोल्ड मेडल आणलं तर सरकारकडून 5 कोटी रुपये, क्लास 1 ची नोकरी, एवढी एवढी जमीन, त्या जमिनीचा उपयोग त्याने त्या खेळाच्या वाढी म्हणजे तिथे सेंटर उभा करायचा, तो खर्च सुद्धा शासन देणार. म्हणजे हे चार्ट तयार आहेत. तिथला एखादा नवीन खेळाडू बघून जाऊन चार्ट बघतो आणि ठरवतो की आपण यातलं कुठलं मेडल आणायचं. ऑलिम्पिकला सेकंड आला, थर्ड आला, 3 कोटी रुपये, 2 कोटी रुपये, क्लास 2 ची नोकरी, कॉमनवेल्थला आला, एशियन चॅम्पियनशिपला आला, तिथला आता आपल्या इथे महाराष्ट्र केसरी, तिथं हरियाणा केसरी झाला, पंजाब केसरी झाला, हिंद केसरी झाला, रेल्वेमधली ही नोकरी तुम्हाला हे पुढे लिहिलेलं जायची, सगळं पूर्ण चार्ट तयार आहे त्यांचा. बरोबर. तो सगळ्यात महत्वाचा मी चार्ट तयार करणार या महाराष्ट्र सरकारचा. मला अजून एक प्रश्न विचारायचं की दादांच्या आवडीचा बैल कुठला? आता खरं सांगू,
म्हणजे माझी बैल आहेत पण ती स्पर्धेची नाहीत. आणि आता जसं मी पहिल्यांदा मतदान केलं आणि माझं मलाच केलं, तसंच बैलगाडी स्पर्धेत पण झालं. त्याच्यापूर्वी कधीही बैलगाडी स्पर्धा आम्ही बघितली नव्हती, पण मनात एक भावना होती की ह्या क्षेत्रासाठी काहीतरी करायचं आपण, ती उंचीवळ. ती सुद्धा स्पर्धा मी पहिल्यांदाच बघितली, घेतली पण मीच पहिल्यांदा, आणि बघितली सुद्धा आणि घेतली सुद्धा. ही एकच वेळ माझी. तुमच्याकडे कुठली बैल? शेतीची आपली. शेतीत जास्त उपयोग नाही, पण एक ठीक आहे, नाद म्हणून घरात बैल आहे. आणि आणि तुमच्या आवडीचा पैलवान कोण आहे आत्ताच्या नव्या उमेदीचा? असं वाटतं की हा पैलवान आत्ताच्या घडीला बेस्ट पैलवान आहे. आता चालू म्हणण्यापेक्षा मी जे आता माझ्या बरोबर जे होते त्यात एक रोहित पटेल माहित असते. तुम्ही स्वतः आहात? नाही, रोहित पटेल म्हणून जे आपले मध्ये इंदोरचे आहेत, ते खरं तर मला अगदी म्हणजे सोबतच्या काळात होते. माझी कुस्ती झालेली आहे, ते चांगली सुद्धा कुस्ती झाली त्यांच्याबरोबर. आपल्या जिल्ह्यातच 2-3 ठिकाणी कुस्ती झालेली आहे. पण त्यांनी जो काळ गाजवला, त्यांनी जे एक वातावरण तयार केलं कुस्तीचं, की अगदी हरियाणापासून इकडे खाली केरळपर्यंत कुठेही जाऊन कुस्ती करणार आणि विजयी होऊनच माघार येणार. म्हणजे एवढं त्यांचा, आणि असं 1-2 वर्ष नाही, तो 10-15 वर्ष त्यांनी पूर्ण भारत देशावर राज्य केलं कुस्ती क्षेत्रामध्ये, मातीतल्या कुस्तीमध्ये. एवढं मोठं, एवढा दिवस आणि एवढं मोठं रोहित पटेल हे तुमच्या आवडीचे कुस्ती. दादा, असं आहे की आता आपण सांगलीवरती येऊया जरा. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही खासदारकीसाठी इच्छुक आहात आणि तुमची उमेदवारी घोषित झाली. खरं तर आज पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी थेटपणे आता आम्ही सांगली लढणारे असंच जाहीर केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं की सांगलीमध्ये गतकाळामध्ये हे प्रश्न आहेत जे मागच्या खासदारांनी नाहीत सोडवले? सांगलीचे बरेच प्रश्न, रस्ता असेल, पाणी असेल, त्याच्या उपरही अजून काही प्रश्न आहेत. तुम्हाला काय प्रश्न दिसतात आणि चंद्रहार दादा पाटील यांच्या स्टाईलनं त्याला काय नेमकं सोल्युशन असू शकतं? आजची परिस्थिती जर बघितली आपण, तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आता कुणी काय केलं, कुणी नाही केलं. म्हणजे जुन्या काळात होतं की मी समोरच्यावर टीका करायची, त्याला किती एकदम खाली दाखवायचा आणि मतं मागायची, मी किती चांगला हे दाखवायचं. पण आज तो काळ बदललेला आहे. सगळे युवक असतील किंवा सर्व आता वयस्कर लोक सुद्धा, प्रत्येक जण मोबाईल वापरतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा खरं रिअलिटी जर बघितली, तर आज तुम्ही सांगली लोकसभा मतदारसंघात केंद्र स्तरावरून काय काय कामं झाली मोबाईल टाकलं 2 मिनिटात आपल्या लक्षात येतं. आपल्या खासदारांनी संसदेमध्ये किती प्रश्न मांडले आपले, मी जनतेला उलटून सांगायची गरज नाही ना. बरोबर, की तुम्हाला 2 मिनिटात मोबाईलवर बघितलं की समजणार आहे. पण अनेक प्रश्न असे आहेत की आज 70 गावामध्ये जत तालुक्यातल्या टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे. मग गेली 10 वर्ष झाली की म्हैसाळ योजना आहे. इकडं आपल्या ह्या पश्चिम भागामध्ये टेंबू असेल, आरफळ असेल, ताकारे असेल, ह्या योजना नुसत्याच चालू आहेत, ते पण पूर्ण झालेल्या नाहीत. आणि त्या न झाल्यामुळे ही आजची भीषण अवस्था आहे. बरं, आज आता आपला मार्च, एप्रिल, मे महिना अजून येणार आहे. आज प्यायच्या पाण्याची अवस्था ही आहे, टँकरनं पाणी. एप्रिल मे महिन्यात काय होणार? तो भाग असा आहे जत आपला की तिथं पावसाचं प्रमाणच कमी आहे. मी म्हणतो पावसाळ्यात सुद्धा काय करणार पाण्याचा प्रश्न. त्यामुळे हे असे अनेक प्रश्न आहेत. परवा पण सांगितलं, आज सांगली जिल्हा इथं आहे आपण. तुम्ही आता थोडक्यात सांगतो, मला शेजारी कोल्हापूर जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्ह्यात एअरपोर्ट आहे. सातारा जिल्हा शेजारी आहे आमच्या लागून, सातारा जिल्ह्यात एअरपोर्ट आहे कराडला. इकडे बेळगाव जिल्हा आहे, बेळगाव जिल्ह्यात एअरपोर्ट आहे. इकडे सोलापूर जिल्हा आहे, सोलापूर जिल्ह्यात एअरपोर्ट आहे. आणि विजापूर जिल्हा पण शेजारीच आहे आमचा. आता नवीन एअरपोर्ट झालेला आहे तिथे. तिथलं गाव परवा सांगितलं मला. म्हणजे आमचं सांगलीमध्ये, सांगलीत का नाही, शेजारच्या 5 जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आहे. बरं, सांगलीचा प्रस्ताव, सगळ्यात पहिला प्रस्ताव आमचा चालू असणारं एअरपोर्ट सांगलीतलं होतं. ही सगळी नंतर झाली एअरपोर्ट. 1980च्या दशकामध्ये इथं स्वर्गीय इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळेजण तिथे, त्यांची विमानं लँड झालेली आहे तिथं. असं नाही की नवीन चालू करायचे. चालू स्थितीतलं विमानतळ गेली 30-40 वर्ष झालं कशामुळे बंद आहे? कोणामुळे रखडलं असं वाटतं? ही दुर्लक्ष केल्यामुळेच रखडले. कोल्हापूरचं विमानतळ 4 वेळा, हे मी 8-10 वर्षात बघतोय, 4 वेळा उड्डाण बंद झाली, परत चालू झाली. म्हणजे
त्यांनी खरोखर कोल्हापूर च्या सर्व जनतेने असेल, लोकप्रतिनिधी असेल, प्रयत्न केले. 4 वेळा बंद पडलं, 4 वेळा चालू झालं, आता चालू स्थिती आहे ती. पण आमचं सांगलीचं असं झालं की त्यात खोलात जाऊन अभ्यास करण्याची म्हणजे आज गरज आहे. जनतेला हा प्रश्न नेमका समजून झाला की काय झालं नेमकं. त्यामुळे हे एक भाग झाला. त्यानंतर ड्रायपोर्ट असेल. ड्रायपोर्ट म्हणजे आज आपण जर बघितलं तर आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये डाळिंब असेल, द्राक्षे असेल, अशा अनेक शेतकरी बांधव आहेत की त्यांना खरोखर हित जाग्यावरनं सगळ्या गोष्टी ड्रायपोर्टच्या माध्यमातून होऊ शकते. सगळं ते व्हायला पाहिजे होतं केंद्र स्तरावर. लॉजिस्टिक पार्क असेल, ह्या गोष्टी सगळ्या खरोखर व्हायला पाहिजे होत्या ह्या मागच्या काळामध्ये. त्या का झाल्या नाहीत त्या खोलात मी जाणार नाही, कोणावर टीका करणार नाही, पण हे मी पूर्ण करणार. दादा, मोदी सरकारबद्दल काय वाटतं तुम्हाला? मी आपल्या जिल्ह्याविषयी बोलेन, कारण काय शेवटी आज आपण जिल्ह्याचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहे. त्याच्यानंतर मग वरिष्ठ लेवलचे असतात. पण मला आज जिल्ह्याचं जे करायचंय, मी जे प्रत्येक वेळोवेळी जिल्ह्याचं नाव कसं मोठं करता येईल, जिल्हा खरोखर आमचा वेगळा जिल्हा कसा आहे, जिल्ह्यात ज्या ज्या गोष्टी होत्या ते खरोखर कुठं होत नाहीत. मी आज कुठल्या पदावर नसताना हे करून दाखवलंय. आज कुस्तीच्या माध्यमातून असेल माझ्या जिल्ह्याचं नाव मोठं कसं करता येईल. आज जी तालीम उभा करतोय ही भारत देशात सांगली जिल्ह्यातच तालीम उभा होणार. बैलगाडी स्पर्धा एवढ्या मोठ्या झाल्या, सांगली जिल्ह्यात झाल्या, भारतातल्या सगळ्यात मोठी बैलगाडी झाली स्पर्धा ही. परत जे खरोखर आज देश स्वतंत्र झाल्यापासून ही कुणाच्या डोक्यात न आलेली कल्पना, आर्मीसाठी रक्तदान करूया, बरोबर आहे, हे सुद्धा सांगली जिल्ह्यातच झालं ना. हे मी कुठल्याही पदावर नसताना करून दाखवले. खरोखर मला खरं ह्याची जर साथ मिळाली. ते 1 लाख रक्त संकलनाची आयडिया तुमच्या डोक्यात कशी आली आर्मीसाठी? नाही, ते आर्मीसाठी नाही, भारतासाठी व भारतीय सेनेसाठी. खरोखर आम्ही जय हिंद महारक्तदान यात्रा म्हणून सांगली जिल्ह्यात उपक्रम राबवला. सांगली जिल्ह्यातनं 1 लाख जणांचं रक्तदान म्हणजे रक्त संकलन करायचंय आणि वेळोवेळी तिथे येऊन टाकायचंय. दादा, ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्याकडून प्रेरणाच घेतली पाहिजे सगळ्यांनी. आता मी पुन्हा एकदा राजकारणावर येतो. आता मध्यंतरी अशी चर्चा होती की चंद्रहार दादा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढणार आहे. परत चर्चा होती की म्हणजे शरद पवार, चंद्रहार दादा पाटील हे वंचितचे उमेदवार, चंद्रहार दादा पाटील ठाकरेंच्या शिवसेनेचे आता अधिकृत उमेदवार. तिन्ही पक्षाकडून तुम्हाला ऑफर आहे. चंद्रहार दादा पाटील सगळ्यांनाच का हवेत? काय भानगड आहे? खरोखर सर्वांनीच, आदरणीय उद्धव साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी तर खरोखर म्हणजे मला जेवढं त्यांचे आभार मानेल तेवढं कमी आहे. कारण ज्यावेळी 3 महिन्यापूर्वी मी त्यांची गाडी घेतली त्यावेळी माझं कुठंच हे महाविकास आघाडीत कुठं काही चर्चा चालू नव्हती. फक्त माझं मी काम करतोय आणि एक लोकसभेचा इच्छुक उमेदवार आहे एवढी त्यांनी पूर्ण माझ्या कामाचा आढावा घेतला होता, पूर्ण सामाजिक कार्याचा आढावा घेतला होता. खरोखर पहिल्या भेटीमध्ये ज्यावेळेस मी भेटायची वेळ मागितली त्यांना, पुन्हा त्यांनी वेळ दिली मला आणि अर्धा 1 तास निवांत बसलो तो बोलत. त्यावेळेस त्यांनी एवढ्या मोठ्या मनानं सांगितलं की चंद्रहार पाटील, तुम्ही कोणत्याही पक्षात उभा राहा किंवा उद्या अपक्ष लढायची जरी वेळ आली तर लढा, मागा हटू नका. स्वतः मी प्रकाश आंबेडकर तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार. तुम्हाला मी आज जाहीर पाठिंबा, मी जाऊन तुम्ही प्रेस घ्या म्हणून सांगितले. आदरणीय आंबेडकर साहेबांनी मला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. तुमच्यासाठी मी येऊन सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये 2 सभा घेणार. हे खरोखर मला म्हणजे माझं नशीब चांगलं आहे असं म्हणेन की एवढ्या मोठ्या माणसाने मला पहिल्या भेटीमध्ये एवढा मोठा जाहीर पाठिंबा दिला. पण त्यानंतर बरेच घडामोडी घडल्या, तुम्ही बघितल्या सगळ्या. परत स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, हे परत त्या घडामोडी होत गेल्या. प्रवेश झाला, माझा उमेदवारीची घोषणा झाली. पण ते मला खरोखर याच्यावरूनच प्रश्न आहे मला, उपप्रश्न एक. आता असं आहे की पाठीमागची जी इलेक्शन इथे लढली गेली होती त्याच्यामध्ये वंचितचा खूप मोठा मेजर रोल प्ले झाला होता. विशाल पाटील यांचा जो पराभव झाला होता त्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी जी मतं घेतली होती, 3 लाख प्लस जी मतं होती, त्याचा जो मार्जिनल इम्पॅक्ट पडला आणि त्याच्यामुळे मतविभागणी झाली. खरं तर आता वंचितची भूमिका अजूनही क्लिअर नाही. मात्र उद्धव ठाकरेंसोबत आपण असू अशी त्यांनी भूमिका पाठीमागं व्यक्त केली होती. आता ते अजूनही संभ्रम अवस्थेत आहेत. पण इतर ठिकाणी काय कॅल्क्युलेशन्स आहे वेगवेगळ्या ठिकाणी. आता कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती महाराजांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. सांगलीमध्ये काय स्टेटस आहे? चंद्रहार दादा पाटलांना वंचित पाठिंबा देणार का?
खरोखर आदरणीय आंबेडकर साहेबांना 2-3 वेळा भेटलोय. खरोखर माझ्या मनामध्ये विश्वास आहे. मी काय कुठल्या स्वार्थापोटी म्हणतोय असं नाही. खरोखर मी जे त्यांना पहिल्यांदा बघितलं, खरोखर ज्यांनी एवढ्या मोठ्या मनानं जो मला पाठिंबा दिला ना, इकडं पेपरला टीव्हीला सगळीकडे आलेलं होतं. नाही असं नाही की मी मनानं सांगतोय असं पण नाही. बरोबर. पण एवढ्या मोठ्या मनाने मला त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला होता त्यावेळेस. आणि म्हणजे अपक्ष जरी उभा राहिला, म्हणजे हे शब्द आहेत त्यांचे, अपक्ष जरी उभा राहिला तरी माझा तुम्हाला जाहीर पाठिंबा असेल. खरं तर तो पाठिंबा नक्कीच एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून ते मला पाठिंबा देतील असं मला आता खूप महत्वाचा तुमच्यासाठी ठरू शकतो तो. आता कायमच ठरू शकणार आहे. असं काही नाही की आता मला उमेदवारी मिळाली म्हणून त्यांचे आशीर्वाद, त्यांचा पाठिंबा मला कायमच महत्वाचा आहे. दादा असं आहे की आता संजय काका पाटील निवडून आले 2014ला 2019ला. त्यांनी काय कामं केली नाही केली हा एक वेगळा मुद्दा आहे. पण त्यांचं एक कॅल्क्युलेशन पाहता जर आपण बघितलं तर ते मुळात राष्ट्रवादीचे नेते. आणि त्याच्यानंतर असं झालं की जे पक्षांतर्गत एक फूट आहे काँग्रेस राष्ट्रवादीमधली ती त्यांनी पकडली आणि संजय काका निवडून आले. आता अशी गंमत झालेली आहे की भाजपमध्ये देखील पृथ्वीराज देशमुख जे जिल्हाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे ते इच्छुक होते. दुसऱ्या बाजूला विलास जगताप आणि आदरणीय दिवंगत नेते असणारे आपले बाबर साहेब हे देखील त्यांच्यावरती कुठेतरी नाराज असल्याचं आपल्याला बघायला मिळालं वेळोवेळी. तुम्हाला असं वाटतंय का की हा जो पक्षांतर्गत विरोध आहे तो चंद्रहार दादा पाटलांना पकडता येऊ शकतो आणि अर्थात पक्षांतर्गत फूट आहे ती संजय काकांना पराभूत करण्यासाठी तुम्हाला प्लस पॉईंट ठरू शकते? नाही, आता मी म्हणजे माझे विचार वेगळा आहेत जरा थोडे. कोणतरी काकांना विरोध करतोय तो मला मदत करेल किंवा कोणावर तर कोणतरी नाराज आहे तो मला मदत करेल, मी निवडून येईल असं आपण म्हणू शकत नाही. कारण मला डोळ्यासमोर एवढंच दिसतंय की आपण लोकांच्या जाऊन मिसळणे, त्यांची कामं करणे, त्यांचं ऐकून घेणे, मी काय ह्याच्यापूर्वी केले हे पटवून सांगणे आणि मी भविष्यात काय करणार आहे. हा खरं जर जनतेला विश्वास बसला आपल्यावर, तो बसलेला विश्वास, कारण मी गेली 1.5-2 वर्ष झालं जनतेमध्येच आहे, प्रत्येक गावोगावी गेलेलो आहे. त्यामुळं कुणाचं तरी नाराजी, त्यामुळे मला फायदा होईल, मी निवडून येईल असं मला काही वाटत नाही. ठीक आहे, म्हणजे ज्या त्या नेत्यांचा तुम्ही नावं घेतली ती खरं मोठी नावं आहेत, जिल्ह्यातले असतील, राज्यातले असतील, त्यांनी मला मदत केल्यानंतर फायदा होईल ह्याच्यापेक्षा मी जरा जास्त करून जनतेत जाणं, जनतेत मिसळणं, जनतेची कामं करणं हे मला खरं विजयासाठी हे प्रमुख कारण आहे. ओके. आता असं आहे की ही जागा उद्धव ठाकरे साहेबांनी आत्ताच पत्रकार परिषद नुकतीच घेतली आणि 4 जागा डिक्लेअरच केल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगलीची जागा आम्ही लढणारच आहोत अशी भूमिका घेतली. एकंदरीत आता सांगलीबद्दल दहकाव महकाव अशी सिच्युएशन्स होती अजूनही, पण आता ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला विश्वजित कदम आहेत ते अजूनही त्याच मतावर ठाम आहेत की सांगलीची जागा काँग्रेस लढणार. त्यांनी आता कुठल्या तरी बैठकीला काँग्रेसच्या बहिष्कार देखील दाखवला की जोपर्यंत काँग्रेस लढत नाही तोपर्यंत मी बैठकीला उपस्थित राहणार नाही. काँग्रेसच्या मनामध्ये ही भीती आहे का? तुम्ही ती आदरणीय विश्वजित कदमांची तुम्ही बैठ व्यवस्थित ऐकली नाही. मला वाटतं त्यांनी असं नाही सांगितलं की मी येणारच नाही म्हणून. भूमिका जाहीर करा. महाविकास आघाडीनं, काँग्रेस पक्षानं भूमिका जाहीर करा, लवकरात लवकर उमेदवाराची घोषणा करा. उमेदवाराची असं नाही म्हणले की काँग्रेसला म्हणत होते ते नाही, असं नाही, त्यात काही गैर आहे असं मला पण वाटत नाही. कारण जो तो पक्ष ही जागा आपल्याला मिळावी त्यासाठी आग्रही आहे. काँग्रेस असेल, आता आज शिवसेना तुम्ही बघताय, आम्ही सुद्धा आग्रही होतो, आमची उमेदवारीची घोषणा झाली. काँग्रेस पक्ष त्यांच्या वतीनं ते प्रयत्न करतायत, पण अजून घोषणा न झाल्यामुळं म्हणजे त्यांच्या, आता घोषणा माझी झालेलीच आहे, उमेदवारीबद्दल मला कुठलीही तिळमात्र शंका नाही. कारण आधीने आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी ते एवढी मोठी सभेमध्ये उमेदवारीची घोषणा केलेली आहे, मातोश्रीवरती केलेली आहे. वेळोवेळी परवा शिवसेनेच्या उमेदवारांची जी लिस्ट आली त्यात माझं नाव आहे. आज माझ्या म्हणजे रोज अगदी उमेदवाराची घोषणा होती माझी. आता सगळ्यांची एकदाच होती, माझी एक दिवसात रोजच चालू आहे घोषणा. पण रोज बातम्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून जी घोषणा काँग्रेसला अपेक्षित आहे ती आज एखाद्याची संध्याकाळी होईल आणि त्यानंतर सगळेजण व्यवस्थित होईल. आम्ही
काँग्रेसची भूमिका अशी आहे की काही जागांवर आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. ते होत नाही. मैत्रीपूर्ण हे नुसतं म्हणायसाठी आहे, हम्म. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र लढतोय आपण. हम्म, हम्म. सांगली जिल्ह्यापुरती महाविकास आघाडी नाही की तिथे मैत्रीपूर्ण लढत करायची नाही, विरोधकांना फायदा करून द्यायचा. हम्म, ते असं होत नाही. हम्म. तिथं महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राहणार, ती माझी घोषणा झालेली आहे आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करणार. हम्म. त्यांचा अजून एक आक्षेप आहे शेवटचा की ही जागा जी आहे पारंपरिक ती काँग्रेसची जागा आहे. गेल्या वेळेस 2019 साली ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जागा होती. त्या जागेवर आदरणीय विशालदादा लढलेले होते. म्हणजे असं नाही की शिवसेना पक्षानं सलग 50 वर्ष काँग्रेसच्या हातात ती जागा काढून घेतलेली आहे. त्यात अनेक आता वरिष्ठांनी सगळं त्या सांगितलेलं आहे, मी काय बोललो म्हणजे एवढं बरोबर येणार नाही. बरोबर. पण कोल्हापूरची जागा असेल, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यामुळं ह्या जागेवरती बरं महाविकास आघाडी ठीक आहे ना, काँग्रेसची आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा थोडी ताकद आमची कमी आहे, आम्ही मान्य करतो. पण जिथं ताकद कमी आहे तिथं ह्या महाविकास आघाडी ह्यासाठी तयार झालेली आहे. जिथं ताकद कमी आहे तिथे एकमेकाच्या हातात हात घालून काम करून तो उमेदवार विजयी करायचा. महाविकास आघाडीनं काय कॅल्क्युलेशन लावलं असेल की ठाकरेंच्या शिवसेनेला ही जागा दिल्यानंतर इथं ती जागा आपण जिंकू शकतो? मी तेच सांगत होतो की ज्या ठिकाणी आता औरंगाबाद असेल किंवा अनेक तिकडं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेनेबरोबर लांबचं नाही, आज मी कोल्हापूर सांगतो, चालू स्टँडिंग खासदार शिवसेनेचा असताना महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होतोय म्हटल्यानंतर शिवसेना पक्षाने आणि आदरणीय राजेसाहेबांसाठी सुद्धा मन मोठं दाखवलं. म्हणजे अगदी काय की इथं राजेसाहेबांचा मान सन्मान करून राजेसाहेबांची इच्छा ज्या पक्षा चिन्हावर लढायची ती चिन्ह आदरणीय राजेसाहेबांना द्यायचं. त्यांनी इच्छा व्यक्त केली की काँग्रेस पक्षातर्फे मी लढणार. शिवसेनेने तिथं काही आक्षेप न नोंदवता की बाबा आमचा चालू स्टँडिंग खासदार आहे, ही जागा आम्हाला सोडली पाहिजे असं काही आग्रह न करता सुरुवातीला सांगितलं की बाबा ठीक आहे, आम्ही मशालीवर आदरणीय राजेसाहेबांनी लढावं, पण राजेसाहेबांनी इच्छा व्यक्त केली की मला हातावर लढायचं. महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होतोय हाच विचार शिवसेनेने केला ना, की काय ठीक आहे आपल्या पक्षाचा नाही पण महाविकास आघाडीचा उमेदवार तिथे निवडून येतोय, आदरणीय राजेसाहेबांचा मान सन्मान हा राखलाच पाहिजे. आपण एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार शिवसेना पक्ष करतोय. रामटेकची जागा असेल, आता आज काहीतरी हातकलंगडे मतदारसंघाचा पण निर्णय झाला, पण आजपर्यंत विचार असं करत होती शिवसेना की आदरणीय राजू शेट्टी साहेबांना ही जागा आमच्या कोट्यातनं द्यायची. म्हणजे राजू शेट्टी त्यांच्या स्वाभिमानीतर्फे लढतील, पण आमच्या ज्या काही 20-22 जागा त्यातली एक जागा राजू शेट्टी साहेबांना द्यायची. तिथं पण चालू खासदार आहे शिवसेनेचा. तिथं सुद्धा मन मोठं दाखवलं की ठीक आहे महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येतो इथं, आपण आपला हट्ट सोडून चालू खासदार जरी असला तरी आदरणीय राजू शेट्टी साहेबांना इथे सोडायचा, आदरणीय राजेसाहेबांना तिथं सोडायचा. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले 2 चालू खासदार जर सोडून शिवसेना हा विचार करत असेल की महाविकास आघाडी पुढे गेली पाहिजे. तिथं आता एक आपण आताचा विषय झाला, पण आतापर्यंत काय चाललं होतं की आदरणीय राजू शेट्टी साहेबांना ही जागा सोडायची ही चर्चा चालू होती. बरोबर. हे आता ही झाली घोषणा, तो भाग वेगळा. पण आतापर्यंत शिवसेनेची काय भूमिका होती की आपण आपला हट्ट धरायचा न धरता पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार कसा निवडून येईल त्या दृष्टीने प्रयत्न करायचे, आणि खरं ते करून दाखवलं सुद्धा. हातकलंगडीसाठी सुद्धा आपण चर्चा चाललेलं तुम्हाला माहिती आहे, आदरणीय राजेसाहेबांचं. इथं आता शिवसेनेची मशाल आहे का? मशाल नाही तिथं, तरी सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येतो. एवढं मोठं मन करून दाखवलं. मग आता सांगलीच्या बाबतीत तुम्ही पण खरं तर मोठं मन केलं होतं. आता मध्यंतरीच तुमचं एक स्टेटमेंट होतं की जर विशालदादा उभे राहिले तर मी त्यांना पाठिंबा देऊ. मी आताही सांगतो की महाविकास आघाडीतला जो उमेदवार, त्यावेळेस मी म्हणजे उद्धव साहेबांच्या सभेच्या आधी सांगितलं होतं की जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आपण ठाम उभा राहून, कारण ही मैत्रीपूर्ण किंवा तिरंगी लढत करणं म्हणजे भाजपला मदत करण्यासारखं आहे सर्व. बरोबर. ते मागच्या आपण सगळ्यांनी बघितलंय. तर उद्या समजा विशालदादांचं नाव जाहीर झालं तर मी एक शिवसैनिक म्हणून, भले आज नवीन प्रवेश झाला असेल किंवा काय असेल, पण आज शिवसेने पक्षामध्ये मी आहे आदरणीय उद्धव साहेबांच्या, आणि एक शिवसैनिक म्हणून दादांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं उभं राहायचं आणि दादांना निवडून आणायचं. हे मी आदल्या दिवशी स्टेटमेंट केलेलं आहे, आधी 2 दिवस. पण त्यानंतर कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार असू दे, मी असेल किंवा विशालदादा असेल किंवा तिसरा असेल कोणतरी, मग आपण उभं राहायचं. पण त्यानंतर माझ्या उमेदवाराची घोषणा झाली, प्रचार चालू झाला, उमेदवारी हा विषय संपून आम्ही प्रचाराचं नियोजन आता
जवळजवळ 3.5-4 तासाची बैठक आमची पार पडली. पूर्ण सभा 30 दिवसात कुणाची सभा कुठल्या गावात होणार, मी कुठल्या गावात जाणार, हे पूर्ण नियोजन तयार झालं आमचं. त्यामुळे आता काय बाकी गोष्टी राहिलेल्या नाहीत. आता असं आहे की विशाल पाटील यांच्या उमेदवारीवरून बरेच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. जर आदरणीय विशालदादांना जर उमेदवारी मिळालीच तर तुम्हाला काय वाटते कुणाला तोटा होणार आहे? उमेदवारी मिळणं किंवा हे विषय सगळे संपलेले आहेत माझ्यासाठी. नाही, अपक्ष राहिले तर? अपक्ष राहिल्यानंतर तो आता पुढचा भाग आहे. त्यानंतर आता काय होणार काय नाही, पण आदरणीय दादा असं काय करतील असं मला वाटत नाही. कारण महाविकास आघाडीत प्रमुख पक्षामध्ये आदरणीय काँग्रेस पक्षामध्ये विशाल दादा आहेत, आदरणीय विश्वजित कदम साहेब आहेत. ते महाविकास आघाडीच्या विरोधात असा कुठला तर निर्णय घेतील असं मला तरी आज तरी वाटत नाही. 100% असं काही होणार नाही. ते भाजप आणि महाविकास आघाडी किंवा महायुती आणि महाविकास आघाडी अशीच फाईट होईल आपल्या मतदारसंघात. ओके, आता आपण शेवटचा भाग करणार आहोत, तो म्हणजे रॅपिड फायर. आणि रॅपिड फायर मध्ये दादांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत, ज्याचं दादा एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. ओके, तुमच्यापुढे प्रश्न आहे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी की सांगलीचा खासदार? सांगलीचा खासदार झालं की ट्रिपल महाराष्ट्र केसरी होणार आहे. ओके, संजय काका की विशाल पाटील, आव्हान कुणाचं? महायुतीचं माझ्यापुढं आव्हान असणार आहे. ओके, जवळचे नेते कोण, जयंत पाटील की उद्धव ठाकरे? महाविकास आघाडी. ओके, राजकारण की कुस्ती, अवघड काय? कुस्ती अवघड आहे. ओके, राज्यातला आवडता युवा नेता कोण, रोहित पवार की आदित्य ठाकरे? महाविकास आघाडी. सांगलीतला आवडता युवा नेता, रोहित पाटील की विशाल पाटील? महाविकास आघाडी. राजाराम बापू पाटील की वसंतदादा पाटील, चंद्रहार दादा कोणाला सर्वाधिक मानतात? अवघड प्रश्न आहे, पण खरं दोन्ही नेत्यांनी जसं जिल्ह्याचं आज जे सांगली जिल्ह्याची जी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये असेल पूर्ण भारत देशामध्ये असेल तर खरं ह्या दोन नेत्यांमुळे आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यासाठी ह्या दोन्ही नेत्यांचं योगदान खूप मोलाचं आहे. मग राजाराम बापू पाटील आणि वसंतदादा पाटील. चंद्रहार दादा पाटलांच्या मते महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे, जयंत पाटील की उद्धव ठाकरे? महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात झाला पाहिजे. ओके, आता खरं तर असं आहे की चंद्रहार दादा पाटलांनी आता अत्यंत मनमोकळेपणाने उत्तरं दिलेली आहेत. काही राजकारणावरती प्रश्न आहेत, काही कुस्तीशी निगडीत असणारे प्रश्न होते, काही बैलगाड्याशी निगडीत प्रश्न होते. त्यांचं काम कुस्ती आणि बैलगाड्यामध्ये प्रचंड मोठं आहे, पण आता ते राजकारणाच्या आखाड्यामध्ये उतरलेले आहेत. अर्थात त्यांना शुभेच्छा आहेत. आणि मारुती माने यांच्यानंतर दिल्लीमध्ये संसदेमध्ये आवाज घुमणार तुमचा, अशा देखील एकंदरीत तिथला चर्चा आहेत, कौल आहेत. मात्र येत्या निवडणुकीमध्ये काय घडतंय याच्यावर आपलं लक्ष नक्कीच असणार आहे. अर्थात सांगलीची जी इलेक्शन आहे त्या सांगलीच्या इलेक्शनमध्ये मतविभागणीला प्रचंड मोठा एक स्कोप राहिलेला आहे आणि मतविभागणीतूनच एक उमेदवार हा खासदार पुढचा झालेला आपल्याला 2014-19ला बघायला मिळालेला आहे. 24लाही तसंच होईल का, की वेगळी काही गणितं असतील? चंद्रहार दादा पाटील खरंच तुमचे खासदार होतील का? या सगळ्या गोष्टी आहेत. अर्थात तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.